मागील भागामध्ये आपण बघितलं, संजय तर अवाक होऊन त्या दोघांकडे बघत होता आणि पूर्वी घाबरून संजयकडे बघत होती. तिथे शेतातली काही माणसं पण कुजबूज करत बघत होते त्यांच्याकडे. आता पुढे पूर्वीने त्यांना बघितलं तशी पटकन या दोघांकडे बघत म्हणाली, आता झालं ना सगळं ठीक, चला उठा, इथं रस्त्यातच बसायचंय का? रुद्रांशनं बाजूला बघितलं तसा तोही भानावर आला. त्यानं अंजूला आधार देत उठवलं आणि तिला घेऊन गोठ्याकडे गेला. पूर्वी बाजूला वळाली तर संजय तिच्याकडेच भुवया थोड्याशा वाकड्या करून बघत होता. असा का बघतोयस? तिनं थोडंसं चाचरत विचारलं. काय होतं हे? सौरभ आणि अंजू? संजय: त्यासाठीच आम्ही गावी आलोय तिला घेऊन. पूर्वी: अगं मग कधी बोलणारेस घरी? त्यानं डोक्याला हात लावत विचारलं. बोलायचंय पण. पूर्वी: पण काय? तुला माहिती आहे आज किती राडा होईल घरी? तो टेन्शनमध्ये येत म्हणाला. तिनं चमकून विचारलं. राडा? का? सांगतो तुला, चल. त्याला पण कळू देत की त्यानं काय केलंय ते. संजय गोठ्याकडे जात म्हणाला. पूर्वी पण पटकन त्याच्या मागे गेली. रुद्रांशने अंजूला बसवत नाही तेच तिचं लक्ष त्याच्या खांद्याकडे गेलं. हे काय, तुम्हाला लागलंय अहो? खोल जखम झालेली होती तिथं, ती घाबरत म्हणाली. आणि उठून बघितलं तर छोटीशी पण खोल जखम झालेली होती तिथं. अगं थोडंसं लागलंय, तू बस खाली, तो तिला बसवत म्हणाला. अंजू बोलणार तेच संजय आणि पूर्वी तिथे आले. रुद्रांशनं संजयकडे बघतो तसा तो म्हणाला. तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. मी सांगणारच. रुद्रांश: अरे आजीनी तुझ्यासाठी मुलगी शोधून ठेवली आहे. संजय म्हणाला. तसे हे तिघेही सोबतच ओरडले. काय? हो, आणि दुसरी कोणी नाही तर आमची शीतल. आज ती आणि माझी सासरची मंडळी येणार आहेत पुढची बोलणी करायला, पण ते येण्याआधीच तू बॉम्ब टाकलास भावा. संजय डोक्याला आलेला घाम पुसत म्हणाला. रुद्रांश व अंजूने एकमेकांकडे बघितलं. अंजूचा चेहरा परत रडका झाला. त्यानं नजरेनेच तिला धीर देत मान हलवली. तिनं मग कंट्रोल केलं. काकांना तरी सांगितलं आहेस का? संजय: दादा, त्यांनीच निवडली आहे मुलगी याच्यासाठी. पूर्वी संजयकडे बघत म्हणाली. तिनं त्याला थोडक्यात अंजूबद्दल सांगितलं. झालं, काकांचं काही खरं नाही आता. त्यांनी आधीच सांगितलं असतं तर आजींनी शीतलसाठी मागणी घातली नसती. आज काय होईल घरी काय माहीत. संजय तिथे एका लाकडावर बसत मोठ्या चिंतेनं म्हणाला. काही होत नाही दादा, तू लगेच घरी काही बोलू नकोस, आपण बघू काय करता येईल ते. पूर्वी त्याला धीर देत म्हणाली. आजीला समजावणं कठीण जाणार आहे. त्यात अपर्णा तर डोकंच खाईल माझं. जाऊ देत, बघू. पण तुझी चॉईस छान आहे, नंतर का होईना आजीला आवडेलच. संजय अंजूकडे बघत म्हणाला. ती हलकसी हसली. संजय रुद्रांशला म्हणाला. तरीच सकाळी तू तसा म्हणालास ना? काय? रुद्रांश: ते स्वर्गसुख वगैरे वगैरे. कारण आजपर्यंत तर कधी तुला मोकळ्या आकाशाबद्दल एवढी ओढ नव्हती. तेव्हाच गडबड वाटली होती मला. संजय हसत म्हणाला. रुद्रांशनं गालामध्ये हसून अंजूकडे बघितलं. तिनं त्याची नजर चुकवत खाली पाहिलं. गोबरे गाल लाल पडले होते लगेच. तिघेही तिला हसू लागले. थोडा वेळ बसून ते चौघेही घराकडे निघाले. मला ना आता खूप भीती वाटतीये. अंजू चालताना रुद्रांशकडे बघत म्हणाली. का? रुद्रांश: आपलं लग्न ठरलंय, तसं काही ना काहीतरी होतच आहे. आधीच ती सलोनी काही कमी होती का की आता? अंजूनं बोलता बोलता हताशपणे सुस्कारा सोडला. सगळं होईल हँडल, डोंट वरी. तू त्याचं टेन्शन घेणं कमी कर आणि माझ्याकडं लक्ष दे फक्त. रुद्रांश अंजूच्या गळ्यात हात टाकत म्हणाला. ती त्याचा हात बाजूला करत म्हणाली. काय करताय, बघेल कुणीतरी. बघू देत की, होणारी बायको आहेस तू माझी. तो बेफिकिरीने म्हणाला. होणारी, जेव्हा होईल तेव्हा बघू, पण तोपर्यंत थोडं दूरच राहा. ती आवाजात दम देत म्हणाली. असं? रुद्रांशने भुवया उंचावल्या. हो. अंजू, निदान हात तरी. तो तोंड बारीक करत बोलला. अंजूनं हसतच त्याचा हात पकडला. चौघेही घरी आले. अजून तरी घरात काही कळालेलं दिसत नव्हतं. दिनेशराव अजून आलेले नव्हते, त्यामुळं रुद्रांशला आजीला काही सांगता आलं नाही. अंजू रुद्रांशचा हात पकडून पोटमाळ्यावर गेली. इथं का आणलंयस मला? रुद्रांश: मी येते तोपर्यंत शर्ट काढा. ती त्याच्या खांद्याकडे बघत म्हणाली. लाल झालेली जागा बघून कसंनुसंच होत होतं तिला. काय? आपलं लग्न व्हायचंय अजून?
तो थोडंसं शर्ट सावरत म्हणाला. तिनं न समजून त्याच्याकडे पाहिलं. तो खट्याळ हसतच तिच्या जवळ येणार तशी ती त्याला मागे करत म्हणाली, तुम्ही ना इथेच बसा, मी आले. आणि ती खाली जाऊन फर्स्ट एड बॉक्स घेऊन आली. तो आता मान हलवत म्हणाला, अरे यार, छोटीशी जखम आहे आणि तुम्ही मुली. ती त्याला ओठांवर बोट ठेवत शांत करत म्हणाली. त्यानं तसंच बोटाला किस केलं. तिनं लाजून हात मागे घेतला. ती जखम क्लीन करू लागली. त्याच्या उघड्या बाहू बघून तिला आता वेगळंच फील होत होतं. त्याच्या शरीराचा थोडासा उग्र वास जाणवत होता आज. त्यामुळं तिला सारखा काल रात्रीचा कौलांवरचा क्षण आठवत होता. तिनं मानेला झटका देऊन विचार झटकले आणि त्याचं बँडेज केलं. ती वळणार तेच त्यानं तिला कमरेला धरून जवळ ओढत मिठीत घेतलं. आधीच तो बनियनवर होता आणि त्याचं असं अचानक जवळ घेणं तिच्या अंगावर सरकन गोडसर काटा आला. अहो, कुणीतरी येईल प्लीज, ती बाजूला होत म्हणाली. हो का? हो रुद्रांश. आवाज देऊ मग? वेडीयस का? घाबरलात तुम्ही तर. त्यानं नजर बारीक केली. तशी ती हसायला लागली. कुणी येत नाही आणि आलं तर येऊ देत. सांगेल की तू माझी होणारी बायको आहे ते. रुद्रांश तिच्या नजरेत बघत म्हणाला. अंजू त्या गळ्यात हात टाकत म्हणाली. असं बोलून अंजू ओरडणार तेच तो तिच्या तोंडावर हात ठेवत म्हणाला. ती त्याचा हात बाजूला करत म्हणाली. तो तिला तसंच खाली पाडत म्हणाला, हा रुद्रांश मोहिते घाबरत नाही कुणाला. अचानक सगळं घडल्यानं ती गडबडली. ती उठणार तेच त्यानं तिचे दोन्ही हात पकडून तिला तसंच झोपवलं. दोघांचीही नजरानजर झाली आणि हृदयातली धडधड आता आणखी वाढली. त्याच्या एकटक बघण्यानं ती लगेच लाल गुलाबी झाली. तो तिच्या चेहऱ्यावरून बोटं फिरवत म्हणाला, त्या जखमेचा इलाज केला, आता याचं काय? त्यानं तिच्या ओठांवर बोट ठेवलं तसा तिचा चेहरा वर आला. तिचा श्वास वाढू लागला. तो गालामध्ये मिश्किल हसला. नको प्लीज, ती मान बाजूला वळवत म्हणाली. तो हसला आणि त्यानं तिच्या गोबऱ्या गालावर ओठ टेकवले. तिनं जोरदार शहारून डोळे बंद केले. छातीतली वाढलेली धडधड कमी करू लागली ती आता. थोडा वेळ तिला काहीच जाणवलं नाही. तिनं हळूच डोळे उघडून बघितलं तर समोर रुद्रांश भिंतीला टेकून तिलाच बघत बसला होता. ती आता लाजून उठली आणि पळतच खाली गेली. तो केसांमधून हात फिरवत हसला. दुपारी जेवण करून सगळेजण पोटमाळ्यावर बसलेले होते. अंजूनं तानीला झोपवत होती. सगळेजण दिनेशरावांची वाट पाहता पाहता झोपेच्या अधीन होणार तेच आजी मोठ्यानं ओरडल्या, काय हे तू मला आत्ता सांगतोयस? सगळेजण खाली येऊन बघतात तर दिनेशराव व महादेवराव आजींसमोर बसलेले होते. आई शांत हो तू आधी, दिनेशराव म्हणाले. तशा त्या गरजल्या. अरे कशी शांत होऊ? मी स्वतः मागणी घातली त्या मुलीला. एका तासाभरात ते येणार आहेत बोलणी करण्यासाठी आणि तू मला सांगतोयस की तू दुसरीच मुलगी पाहिली सौरभसाठी आणि वर शांत पण हो म्हणतोयस. आजी चांगल्याच चिडलेल्या होत्या. अपर्णानं संजयकडे बघितलं. तो तिच्याकडे बघण्याचं टाळून रुद्रांशच्या बाजूला जाऊन उभा राहिला. आई, मला काय स्वप्न पडलं होतं का की तू मुलगी पाहून ठेवली असशील म्हणून? तू सांगितलंस का मला? दिनेशराव. वा रे वा, आता मला काही करायचं असेल तर तुझी परवानगी घ्यायची का मी? चांगल्याच तयार झालायस बायकोच्या तालमीत. आजी उसळून म्हणाल्या. अगं यात ती कुठून आली आता? दिनेशराव थोडंसं वैतागून म्हणाले. त्यांनी अहिल्याबाईंकडे बघितलं तसं त्यांनी हातानेच शांत व्हायला सांगितलं. यात त्यांची काही चूक नाही आजी, सौरभ पुढे येत म्हणाला. तो त्यांच्यासमोर बघत म्हणाला, मला ती आवडली म्हणून त्यांनी पुढची बोलणी केली. म्हणजे बोलणी पण झाली? सगळं ठरवूनच आलात की काय? आजींनी दिनेशरावांकडे पाहत विचारलं. दिनेशरावांनी तर कपाळावरच हात मारला. आता त्यांना काय बोलावं ते सुचेना. त्यांनी आशेनं महादेवरावांकडे बघितलं. माझ्याकडे बघू नकोस, तू आणि आई काय ते बघून घ्या, ते हात वर करत म्हणाले. आजी, अंजू खरंच योग्य मुलगी आहे माझ्यासाठी आणि माझं तिच्यावर खूप प्रेम आहे. तिला सोडून मी दुसऱ्या मुलीचा विचारसुद्धा मनात आणू नाही शकत. प्लीज हो म्हण ना. सौरभ त्यांचा हात हातात घेत म्हणाला. आजी अहिल्याबाईंकडे बघत म्हणाल्या, पोरीच्या वेळेस पण असंच केलं होतं. काय झालं?
आलं ना आयुष्यभराचं एकटेपण. आणि आता परत. अंजू यांच्यासारखी नाही आहे आजी. ती खूप चांगली मुलगी आहे. तुझ्या रुद्रांशनीच पसंत केली होती तिला. त्याच्या चॉईसवर तरी विश्वास आहे ना? पूर्वी आजींना मध्येच थांबवून त्यांच्या शेजारी बसत म्हणाली. ती मग त्यांचा हात हातात घेत म्हणाली, मला माहिती आहे तुझा खूप जीव आहे आमच्यावर. माझ्यासोबत जे घडलं म्हणून घाबरतीयस ना. पण आजी तसं काही होणार नाही. आणि मी एकटी कुठे आहे? माझ्यासोबत तुम्ही सगळेजण आहातच ना. आजींनी भावूक होऊन पूर्वीकडे बघितलं. त्या बोलणार तेच बाहेर गाडीचा हॉर्न वाजला. मम्मी पप्पा आले वाटतं. अपर्णा बाहेर पळत म्हणाली, हा विषय इथेच थांबवू. रात्री काय करायचं ते बघू. उठा आणि अवतार नीट करा सगळेजण. आणि स्वागत करायला जाताय की मी जाऊ? आजी स्वतःचा पदर नीट खांद्यावर घेत म्हणाल्या. दिनेशराव आणि महादेवराव लगेच पाहुण्यांचं स्वागत करण्यासाठी बाहेर गेले. अंजू बाजूला कोपऱ्यातच थोडंसं बुजून उभी होती. चहा करायला सांग तुझ्या होणाऱ्या सुनेला. आजी अहिल्याबाईंकडे बघत म्हणाल्या. सगळेजण खुश होऊन त्यांच्याकडे आणि मग एकमेकांकडे बघू लागले. अंजूचाही चेहरा उजळला. अहिल्याबाई लगेच तिचा हात पकडून किचनकडे गेल्या. आय लव्ह यू आजी. सौरभ आजींना मिठी मारत म्हणाला. काय करतोयस? पाहुणे येतील आत. आजी त्याला बाजूला करत म्हणाल्या. तोही लगेच उठून बाजूला उभा राहिला. अपर्णाचे मम्मी पप्पा आत आले तशा आजी उठत म्हणाल्या. या या. अहो उठलात का आई? बसा तुम्ही. अपर्णाच्या मम्मी म्हणाल्या. त्या पुढे येऊन त्यांच्या पाया पडल्या. शीतल कुठे राहिली? कमलाबाई मागे बघत विचारलं. त्या मॅडम आल्याच नाहीत. त्या हसून म्हणाल्या. बरं बसा तुम्ही. मी आलेच पाणी घेऊन. कमलाबाई आत जात म्हणाल्या. त्यांनी पाणी आणून यांना दिलं. सगळ्यांनी तिथं आजूबाजूला बसून घेतलं. लवकर आलात तुम्ही. रात्री जेवणासाठी थांबताय ना? आजी. आई थोडं महत्त्वाचं बोलायचंय म्हणून घाई केली. अपर्णाचे पप्पा त्यांच्याकडे बघत म्हणाले. त्यांनी थोडंसं टेन्शनमध्ये अपर्णाच्या मम्मीकडे बघितलं. महत्त्वाचं? अपर्णाला घेऊन जाताय की काय? आजी. नाही हो आई. शीतलबद्दलच बोलायचं होतं जरा. त्या थोडंसं कचरत म्हणाल्या. बोला की मग. आजी. कसं सांगू? कालपर्यंत सगळं ठीक होतं पण पण आजी. आज अचानक पोरीने सांगितलं की तिला दुसराच मुलगा आवडतो. आम्ही मुलाबद्दल चौकशी केली तर सगळं व्यवस्थित आहे. अपर्णाची मम्मी म्हणाल्या. पूर्वी व रुद्रांशनं विजयी मुद्रेनं एकमेकांकडे बघितलं. म्हणजे शीतलचं आणि सौरभचं लग्न होणार नाही हे सांगायचं आहे का तुम्हाला? आजींनी आपलं नॉर्मल राहत विचारलं. हो. तुम्ही प्लीज राग मानू नका. आम्हाला काही कल्पना नव्हती. सौरभ चांगला मुलगा आहे पण पोरच सुखात राहिली नाही तर त्यालाही त्रास म्हणून घाईघाईनं आलो आम्ही. अपर्णाचे पप्पाही भरभर दिलगिरी व्यक्त करत म्हणाले. बरं. आजी एकदम शांतपणे म्हणाल्या. त्या दोघींनीही एकमेकांकडे टेन्शनमध्ये येत बघितलं. बाकीचे सगळेजण चेहऱ्यावर दाखवत नसले तरी मनातून हसत होते. आजी काय बोलतात याकडेच त्यांचं लक्ष होतं. तितक्यात अंजू सगळ्यांसाठी चहा घेऊन आली. तिनं एक एक करत सगळ्यांना चहा दिला. घ्या चहा घ्या. आजी त्यांच्याकडे बघत म्हणाल्या. ते दोघेही बुचकळ्यात पडलेले होते. एवढी माणसं असूनही घरात पिन पडली तरी आवाज येईल एवढी शांतता होती. सगळे शांतपणे चहा पित होते. नंतर आजींनी चहाचा कप खाली ठेवत विचारलं. मग कसा वाटला आमच्या होणाऱ्या सुनेचा हातचा चहा? सून? ते दोघंही सोबत म्हणाले. हो, ही अंजू. सौरभची बोलणी करतोय हिच्यासोबत. आजी अंजूकडे बघत म्हणाल्या. अरे वा. चहा तर उत्तमच होता पण मुलगी देखील नक्षत्रावानी निवडली तुम्ही. तुम्हाला खरं वाटणार नाही पण ही बातमी ऐकून तुमच्यापेक्षा मीच जास्त खुश झालो आहे. अपर्णाच्या मम्मी खुश होत म्हणाल्या. अगं शीतलचीच मैत्रीण आहे ही मम्मी. मामाच्या गावातलीच आहे. अपर्णा लगेच म्हणाली. मग तर तिनं यायलाच पाहिजे होतं. बसलीये डोकं धरून घरी. त्या हसून म्हणाल्या. मी फोन लावते तिला. अपर्णा तिच्या रूमकडे जात म्हणाली. अहिल्याबाईंनी अंजूला इशारा केला तशी अंजू आजींसमोर पाया पडण्यासाठी वाकली. थांब. आजी हात करत म्हणाल्या. सगळेजण आता गडबडून टेन्शनमध्ये त्यांच्याकडे बघू लागले. पाया पडताना जोडीनं यायचं असतं हे पण मीच सांगायचं का आता? आजी अहिल्याबाईंकडे बघत म्हणाल्या. येऊन जाऊन माझ्यावर डूक धरायचा असतो.
अहिल्याबाई मनातच म्हणाल्या. रुद्रांश लगेच अंजू शेजारी येऊन उभा राहिला. अंजूनं लागलीच डोक्यावर ओढणी घेतली. हे बघून आजी मनोमन सुखावल्या. दोघेही मग आजींच्या पाया पडले. चांगला संसार फुलू देत, आजी त्यांना आशीर्वाद देत म्हणाल्या. ते दोघेही मग तिथल्या सगळ्या जणांच्या पाया पडले. चला निघतो आता. अपर्णाची मम्मी. थांबा, रात्रीचं जेवण करून जा. कमलाबाई. पुन्हा कधीतरी आई. घरी जाऊन आता त्या मुलाच्या घरी पण नको का जायला? त्यांनी पण आजच बोलावलंय. अपर्णाचे पप्पा म्हणाले. बरं बरं, या मग पुन्हा. आणि येताना पत्रिका घेऊनच या. आजी. हो, पत्रिका घेऊन येतो आणि दुसरी पत्रिका घेऊन जातो. अपर्णाचे पप्पा उठत म्हणाले. तसे सगळेजण हसायला लागले. सगळ्यांचा निरोप घेऊन ते गेले नाहीत. तेच आजींनी अंजूला विचारलं. तुझ्या सासूसारखा फक्त चहाच येतो की जेवण पण येतं बनवता? अहिल्याबाई आता डोक्याला हात लावायच्याच बाकी होत्या. येतं तिला जेवण बनवता, पूर्वी त्यांना म्हणाली. आज पुरणपोळी आणि आमरसाचा बेत होऊन जाऊ देत मग. आजी पदर नीट करत म्हणाल्या. अंजू फक्त मान हलवत हो म्हणाली आणि लगेच किचनकडे गेली. अहिल्याबाई जाणार तशा आजी म्हणाल्या. कोणी जाऊ नका किचनमध्ये. अपर्णा, तिला जे काही लागेल ते देऊन तू पण ये बाहेर बसायला. उरलेला शेंगा घेऊ फोडून. हो, अपर्णा किचनकडे जात म्हणाली. रुद्रांशला आता टेन्शन आलं. त्याने अहिल्याबाईंकडे बघितलं. त्या इशारा करत बघू असं म्हणाल्या. एवढ्या माणसांचं जेवण एकटी कशी बनवेल ती? बाप्पा, मदत कर तिला. रुद्रांशने मनातच बोलून वर बघितलं. घाबरू नकोस, काहीतरी करू आपण. पूर्वी हळूच त्याला म्हणाली. सगळेजण शेंगा फोडत होते. थोड्या वेळानं रुद्रांशचा मोबाईल वाजला. त्यानं पाहिलं तर सायलीचा मेसेज येत होता. मला न्यायला तूच ये. त्यानं संजयकडे बघत विचारलं. सायली क्लासला गेली आहे ना? अरे हो, तिला आणायला जावं लागेल. मी येतो. संजय उठत म्हणाला. तेच रुद्रांश त्याला थांबवत म्हणाला. नको, मी जातो. तो बाईकची कीज घेऊन बाहेर गेला. अंजूचं काय चाललं असेल? त्यानं स्वतःलाच विचारलं. तो किचनच्या खिडकीजवळ गेला. अंजू नेमकी चपातीचं पीठ मळत होती. तिचे केस सारखे पुढे येत होते आणि ती उलट्या हातानं ते मागे सारत होती. त्या अवतारातही खूपच सुंदर दिसत होती ती. रुद्रांशनं मोबाईलमध्ये तिचे फोटोज काढले. फ्लॅश पडला तसं अंजूने खिडकीकडे बघितलं. हाय, रुद्रांश हात हलवत म्हणाला. तिनं लगेच तोंड बारीक करत त्या भल्या मोठ्या पिठाच्या गोळ्याकडे इशारा केला. इकडे ये, तो हळूच म्हणाला. ती उठून खिडकीजवळ येऊन बसली. रुद्रांशनं तिच्या तोंडावर लागलेलं पीठ पुसलं. तो तिचे केस कानामागे करत म्हणाला. खूपच लोड आहे ना आज? बघा की, मला स्वयंपाक येतो, पण इतक्या लोकांचा? ती अजूनच बारीक तोंड करत म्हणाली. मी पास तर होईल ना? उगीच गडबड झाली तर? मला खूप भीती वाटतीये. ती टेन्शनमध्ये येत म्हणाली. काही होणार नाही, डोंट वरी, मी आहे ना. तो तिला धीर देत म्हणाला. तुम्ही काय करणार आहात? अंजू. करतो काहीतरी. आणि एक सांगू? रुद्रांश. काय? अंजू. खूप गोड दिसतीयस. तो गालामध्ये हसत म्हणाला. तुम्ही ना, वेळ काय आहे आणि तुमचं काय चाललंय? ती लाजून लाल होत म्हणाली. रुद्रांश हसला आणि तिचा हात बाहेर घेत त्यावर ओठ टेकवले. अहो. अंजूने पटकन हात मागे घेतला. ऑल द बेस्ट. आणि तू पोळ्या सगळ्यात शेवटी ठेव. रुद्रांश. का? अंजू. कळेल नंतर. तो तिचा हात घेत म्हणाला आणि पुन्हा त्यावर ओठ टेकवले. अहो काय, जावा आता तुम्ही, उगीच कोणी आलं तर. अंजू लाजतच हात मागे घेत म्हणाली आणि घाबरून दरवाजाकडे बघितलं. हो, जातो जातो. यू टेक केअर. बाय. तो हसत म्हणाला. बाय. ती म्हणाली तसा तो निघून गेला. रुद्रांश बाईकवर सायलीने सांगितलेल्या ठिकाणी आला. मला का बोलावलंस? त्यानं आत आल्या आल्या विचारलं. अरे, तो श्रीयोग कधीचा येऊन बसलाय बघ. सारखा कॉल करतोय मला. सायली बाहेर बघत म्हणाली. रुद्रांशने बाहेर बघितलं तसा. ओके, हा श्रीयोग आहे तर. हो, काहीतरी कर आज, म्हणजे आपल्या घरी येणारच नाही ते लोक. सायली वैतागल्यासारखं म्हणाली. मी करतो काहीतरी, पण तू काय करशील मग माझ्यासाठी? रुद्रांश. कसला आहेस? बहिणीसोबत पण डील? सायली. हो, असाच आहे. बोल, काय करशील? रुद्रांश हाताची घडी घालत म्हणाला. काय करू? तिनं विचारलं. त्यानं मग तिला तिचं काम सांगितलं. एवढंच ना? डन, करेन मी, पण तू जा आता. सायली. तू थांब इथेच, मी आलो. रुद्रांश तिला म्हणाला आणि बाहेर गेला. तो श्रीयोग शेजारी येऊन उभा राहिला.
त्याचं लक्ष रुद्रांशकडे गेलं तसा तो दचकून उठला. अरे तू तर घाबरलास का? रुद्रांश भुवया उंचावत म्हणाला. मी कशाला घाबरेन? श्रीयोग चाचरत म्हणाला. रुद्रांशने नजर रोखून विचारलं. तुझं सत्य माहीत आहे का घरी? कोणतं सत्य? त्याने औंढागळत विचारलं. रुद्रांशने त्याच्या गळ्यात हात टाकला आणि बाजूला नेत म्हणाला. तुला ड्रग्स घेण्याची जी सवय, तुला कसं माहीत? त्यानं मध्येच घाबरून विचारलं. हे बघ, रुद्रांश माझा भाऊ होता आणि त्याच्या गावातल्या प्रत्येक मुलाबद्दल खबर ठेवायचा तो. त्यानेच सांगितलं होतं मला. नशीब चांगलं तुझं की बाकीच्या घरच्यांना हे माहीत नाही. रुद्रांश त्याच्या खांद्यावर थोपटत म्हणाला. श्रीयोग आता घाबरून म्हणाला. मी आता ती सवय सोडली आहे आणि मी आता लंडनला जॉब. तू कशासाठी चालला असशील तिकडे आयडिया आहे मला. त्यामुळं मला फसवण्याचा प्रयत्न करूच नकोस तू. मी काही बोलण्याच्या आत तुझ्या घरून फोन आला पाहिजे काकांना. रुद्रांश डायरेक्ट धमकी देत म्हणाला. कशाबद्दल? श्रीयोग. सायलीबद्दल. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की